नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर S. G. खानापुरे. मित्रांनो, आपण यापूर्वी रिलॅक्सेशन थेरपी, सजेशन थेरपी, व्हिज्युअलायझेशन थेरपी, EFT अशा पद्धतीने एक 4 थेरपीज आपण बघितलेल्या आहेत, ज्याच्या माध्यमातून आपण बरेचसे मानसिक आणि मनोशारीरिक विकारावरती उपचार करू शकतो. तर त्यानंतरचे 5वी नंबर थेरपी आहे ते म्हणजे मेडिटेशन थेरपी. मेडिटेशनला आपण मराठीमध्ये ध्यान म्हणतो. तर ध्यानातून सुद्धा सगळ्या प्रकारचे मानसिक विकार आपण एकदम इझिली घालवू शकतो आणि कायमस्वरूपी घालवू शकतो. तर ही ध्यान काय आहे? तर ध्यानाची अनेक व्याख्या आहेत. तर ध्यान याचा अर्थ, एक मिनिट, हे झालेलं ऑडिओ बंद करा. हा, ध्यान याचा अर्थ आपण काय सांगू शकतो बघा, अनेक त्याची व्याख्या आहेत, परंतु इथं आपण मानसिक विकाराशी संबंधित जर एखादी व्याख्या द्यायचं म्हणलं तर ध्यान म्हणजे की मनातील विचार कमी करण्याची प्रोसिजर. आपल्या मनामध्ये रोज एक 60,000 विचार येऊन जात असतात. सकाळपासून संध्याकाळपर्यंत 24 तासामध्ये 60,000 विचार आपल्या मनामध्ये येत असतात. आणि हे जे विचार असतात, हे विचार कमी 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 करण्याचा जो का प्रोसिजर आहे, तर त्या प्रोसिजरला आपण म्हणतो ध्यान. आता याची आध्यात्मिक व्याख्या वेगळी आहे. खरं म्हणजे ही जी टेक्निक आहे, ही टेक्निक हजारो वर्षापासूनची आहे. बुद्धांनी ही ध्यान टेक्निक शिकवलेली आहे, म्हणजे हजारो वर्षापूर्वीची ही टेक्निक आहे. आणि खास करून आध्यात्मिक प्रगतीसाठी या टेक्निकचा वापर करण्यात येतो. तर आध्यात्मिक प्रगती म्हणजे काय? तर आपले जे काय आत्मा आहे, आत्मा परमात्मा मध्ये विलीन करण्याची जी प्रोसिजर आहे, तर त्याला आपण ध्यान म्हणतो. एनलाइटनमेंट किंवा मुक्ती, या पृथ्वीपासून मुक्त होण्याची जी प्रोसिजर आहे किंवा मुक्तीसाठी जी काही प्रोसिजर केलं जातं त्याला आपण ध्यान म्हणतो. किंवा आपल्या आत्म्याचं परमात्म्यामध्ये विलीन करण्याची जी काही प्रोसिजर आहे त्याला आपण ध्यान म्हणतो. किंवा विचाररहित अवस्थेमध्ये जाणे, त्याला आपण ध्यान म्हणतो. किंवा आपल्या स्वतःच्या घरी जाणे. असं म्हटलं जातं की आपण म्हणजे शरीर नसून आपण म्हणजे एक आत्मा आहे. तर ही आत्मा कुठून आलेली आहे? तर एक परमात्मा म्हणून एक आत्मा आहे, म्हणजे परमात्मा, म्हणजे सगळ्यांचं बाप असं आपण म्हणू. जसा समुद्र आहे तसं परमात्मा. आणि त्या परमात्मा मधले छोटे 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 तुकडे म्हणजे हे आत्मा असतात. जसं एखादा समुद्र आहे, समुद्रातनं एक तांब्या, एक ग्लास आपण पाणी बाहेर काढलो, तर आता त्या ग्लास मधली पाणी म्हणजे आत्मा आणि ते समुद्र म्हणजे परमात्मा. तर आपण त्या समुद्रातनं बाहेर पडलेले छोटे छोटे तुकडे आहोत. आणि ही ध्यान म्हणजे नेमकं काय? तर पुन्हा त्या समुद्रामध्ये मिसळण्याची जी प्रोसिजर आहे, पुन्हा त्या ग्लास मधल्या पाण्याला समुद्रामध्ये मिसळवण्याची प्रोसिजर जी आहे, किंवा आपल्या आत्म्याला त्या परमात्म्यामध्ये विलीन करण्याची जी प्रोसिजर आहे, किंवा आपल्या मूळ घरी परत जाण्याची जी प्रोसिजर आहे, किंवा या पृथ्वी सोडून पुन्हा आपल्या मूळ ठिकाण जाण्याची जी प्रोसिजर आहे, तर त्या प्रोसिजरला आपण काय म्हणतो बघा, आत्मा. म्हणजे असं म्हणलं जातं की बाबा आपण 84 लक्ष असं जन्म घेत असतो, आणि पुन्हा जन्म घेणे, पुन्हा मरणे, पुन्हा जन्म घेणे, पुन्हा मरणे, हे कंटिन्यू चालू असतं जोपर्यंत आपल्या कर्म डिझॉल्व्ह होत नाही. ते कर्म डिझॉल्व्ह होत नाही तोपर्यंत हे कंटिन्यू चालू असतं. आणि ज्यावेळी आपले कर्म हे नष्ट होतात, आपल्या आत्म्याला एक पण कर्म आता लागलेलं नाही,
एक पण डाग लागलेला नाही, एकदम प्युअर झालेला आत्मा. तर त्याच वेळी आपला जो आत्मा आहे, तर तो आत्मा कुठं जाऊ शकतोय बघा, परमात्मामध्ये विलीन होऊ शकतो. अन्यथा ती परमात्मामध्ये विलीन होण्याची त्याला काही नाहीये, परमिशन नाही. ओके. म्हणून इथं काय होतं बघा, इथं आपण जेव्हा ध्यान करतो, तर ध्यानामुळं बरेचसे फायदे होतात. आध्यात्मिक फायदे जर सांगायचं झालं, तर त्या ध्यानामुळे अनंत जन्मापासून आपल्या आत्म्याला जी काय कर्माचे डाग लागलेले आहेत, तर ती सगळी डाग वॉशआउट होतात, निघून जातात. आणि आपला अंतर्मन किंवा आत्मा हा प्युअर होतो, स्वच्छ होतो. त्याच्यानंतर आपल्या शरीरामध्ये, एनर्जी बॉडीमध्ये काही चक्रा म्हणून असतात, ते पुढच्या लेक्चरला आपण बघू. तर त्या चक्रामधली जी काही इम्प्युरिटी आहे, ती इम्प्युरिटी निघून जाते आणि त्या सगळ्या चक्रा प्युअर होतात ध्यान केल्यामुळं. ओके. तर ध्यान केल्यामुळं आपले अनंत जन्माचे कर्म डिझॉल्व होतात. ध्यान केल्यामुळं ध्यान केल्यामुळं आपले सगळे चक्रा बॅलन्स होतात. आणि जेव्हा असं होतंय ना, तर त्यावेळी किंवा ध्यान केल्यामुळं आपल्या डोक्यातले जे विचार आहेत, तो विचार शून्य होतात, विचार शिल्लक राहत नाही, ज्याला आपण समाधी अवस्था म्हणतो. अनेक वर्ष ध्यान केलं तर तो माणूस विचाररहित अवस्थेमध्ये जातो, समाधी अवस्थेमध्ये जातो. आणि जेव्हा तो समाधी अवस्थेत जातो, विचाररहित अवस्थेत जातो, तर तेव्हा तो त्या युनिव्हर्सल माइंडशी कनेक्ट होतो. तेव्हा तो युनिव्हर्सल माइंड बरोबर माइंडमध्ये मिक्स होतो. आणि त्यावेळी त्याला असं वाटतं की बाबा मी आणि देव याच्यामध्ये काही फरक नाही. देव म्हणजेच मी आहे, मी म्हणजेच देव आहे. जसं त्या ग्लास मधली पाणी आणि समुद्रातली पाणी, त्याच्यात काही पाण्यामध्ये काही फरक नाही. जेव्हा आपण ते समुद्र, जोपर्यंत त्या ग्लासमध्ये आहे तोपर्यंत समजून घेतो मी वेगळा आहे. पण जेव्हा ते समुद्रामध्ये मिक्स केलं जाईल, तर त्यावेळेस त्याच्या लक्षात येते की माझं स्वतःचं अस्तित्वच नाही. ते समुद्रातलं पाणी म्हणजेच मी आहे, मी म्हणजेच पाणी आहे. आता सगळं स्वतःचं अस्तित्व नष्ट झालेलं आहे. तसं जेव्हा तो विचार रहित अवस्थेमध्ये जातो, तेव्हा त्या युनिव्हर्सल माइंडशी कनेक्ट होतो. किंवा जेव्हा त्याचे सगळे कर्म डिझॉल्व होतात, स्वच्छ होतं अंतर्मन त्यांचा, त्यावेळी तो त्या युनिव्हर्सल माइंडशी कनेक्ट होतो. जेव्हा त्याचे हे ध्यान करता करता कुंडलिनी जागृत होते, तेव्हा तो युनिव्हर्सल माइंडशी कनेक्ट होते. युनिव्हर्सल माइंडशी कनेक्ट होण्याची वेगळी पद्धत आहे, वेगवेगळे मार्ग आहेत. जेव्हा तो ध्यान करता करता समाधी अवस्थेत जातो, तेव्हा तो युनिव्हर्सल माइंडशी कनेक्ट होतो. आणि मग त्यावेळी त्याला वाटतं की अहम ब्रह्मास्मी, म्हणजे मीच देव आहे. देव आणि मी वेगळं नसून मीच देव आहे, अशी एक अवस्था तयार होते. आणि देवामध्ये किंवा युनिव्हर्सल माइंडकडं किंवा परमात्माकडं जेवढी काही क्षमता आहे, त्या क्षमता तर त्या व्यक्तीकडे प्राप्त होतात. ओके. मग असं जेव्हा होतंय ना, तेव्हा तो पुढच्या वेळी जन्म घेत नाही, तर तो त्यावेळी मुक्त होतो. हे जन्म घेणं म्हणजे एक प्रकारचं शिक्षा आहे. पृथ्वीवरती परत परत येणे म्हणजे शिक्षा आहे. तर ह्या शिक्षेमधून किंवा ह्या जेलमधून तो बाहेर पडतो, मुक्त होतो आणि पुन्हा इकडे येत नाही. तर ध्यान म्हणजे माणसाला मुक्त करण्याची एक मार्ग आहे. ध्यान म्हणजे सर्वसामान्य माणसाला देवत्व प्राप्त करून देणारी एक साधना आहे, मार्ग आहे. तर हे ध्यान एक आध्यात्मिक टेक्निक आहे. तर हजारो वर्षापासून ऋषीमुनी हे सगळे, ज्यांना आपण देवदेवता म्हणतो, हे सगळे देवदेवता ध्यान करूनच देवदेवता झालेले आहे. ऍक्च्युली हे लोक सर्वसामान्य माणसं होते. तुम्ही बाळूमामा बघा, स्वामी समर्थ बघा, साईबाबा बघा, चिले महाराज बघा, आणि कोणी बघा, जे त्यांच्या सिनियर मोस्ट कोण, राम, लक्ष्मण, हनुमान, किंवा त्यांच्यापेक्षा सिनियर कोण, तर हे गणपती, पार्वती, परमात्मा, हे असे जर तुम्ही बघत गेला, हे ऍक्च्युली हे माणसं होते. पण हे ध्यान करत 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 ते स्वतःचे कर्म डिझॉल्व केले, स्वतः थॉटलेस स्टेटमध्ये गेले आणि ते युनिव्हर्सल माइंडशी कनेक्ट झाले. आणि युनिव्हर्सल माइंड मधले जी पॉवर्स आहेत, ते सगळे पॉवर्स त्यांच्यामध्ये आले
आणि मग त्यांना आपण देव म्हणतो आणि त्या पद्धतीने ते देव झाले. तसं कोणीही सर्वसामान्य माणूस ध्यान करून तो सर्वसामान्यापासून तो देवत्वापर्यंत जाऊ शकतो, स्वतः तो देव बनू शकतो. त्यामुळं ध्यान म्हणजे नेमकं काय, तर स्वतःला, सर्वसामान्य माणसाला देवत्व प्राप्त करून देणारी एक साधना, एक टेक्निक, एक मार्ग, एक मार्ग आहे. बरोबर. तर याला आपण म्हणतो ध्यान. तर मित्रांनो, ह्याला आपण म्हणतो युनियन ऑफ सोल इनटू गॉड, म्हणजे आत्माचं परमात्म्यामध्ये विलीन करणे. त्यालाच एनलाइटनमेंट सुद्धा म्हटलं जातं. ओके. ह्याच्यातनं आपले मन, शरीर आणि आत्मा हे प्युरिफाय होतात, आपले कर्म डिझॉल्व्ह होतात, चक्रा बॅलन्स होतात आणि आपण काय करतो, त्या युनिव्हर्सल माइंडशी कनेक्ट होतो आणि आपण सुद्धा एक देवत्वाला प्राप्त करतो. हे आहे ध्यान. आणि अध्यात्मामध्ये हे ध्यान शिकवलं जातं आणि ध्यान हे एक आध्यात्मिक प्रोसिजर आहे. लक्षात घ्या, ध्यान एक आध्यात्मिक प्रोसिजर आहे आणि मूळ ह्याचा उद्देश काय आहे, तर आपला आत्मा परमात्म्याला विलीन करून, परमात्म्यामध्ये विलीन करून स्वतःला ह्या कटकटीतून, ह्या जीवनातून, त्या पुनरपी जननम पुनरपी मरणम याच्यातून मुक्त करण्यासाठी ही ध्यान पद्धती निर्माण केलेला आहे. आणि गौतम बुद्धांनी या पृथ्वीवरती पहिल्यांदा हे ध्यान पद्धती शिकवलेलं आहे. ते स्वतः 6 वर्ष ध्यान करत होते आणि त्याच्यातनं त्यांना बुद्धत्व प्राप्त झाला आणि ते या सगळ्या म्हणजे समाजासाठी त्यांनी खूप चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे. खरं काय, खोटं काय, हा आपण काय केलं पाहिजे, हे सगळं काही त्यांनी सांगितलं. आणि त्यांनी विपश्यना ध्यान या पृथ्वीवरती त्यांनी दिलेलं आहे, सांगितलेलं आहे की तुम्ही जर हे ध्यान केला तर तुम्ही सुद्धा या ह्याच्यातनं मुक्त होऊ शकता. ओके. तर मग हे आपल्या विकारासाठी कसं उपयोगी पडतं, तर मित्रांनो लक्षात घ्या, ध्यानाचे अनेक फायदे आहेत. आध्यात्मिक कामासाठी जरी या ध्यानाचा शोध लागला असला तरी ध्यानाचे अनंत फायदे आहेत. आणि त्यातल्या त्यात आपलं जर विकाराबद्दल जर आपण विचार करायला गेलो तर आपली सगळीची सगळी विकार जे आहेत, मानसिक विकार आणि मनोशारीरिक विकार, हे मुळासकट निघून जातात. भीती, चिंता, काळजी, ताण तणाव, नैराश्य, हे सगळं जे काही विकार आहे, हे सगळेचे सगळे विकार मुळासहित निघून जातात. कारण का, ध्यान जे आहे ना, ध्यान ते रूट कॉज वरती उपचार करतं आणि त्यामुळं कंटिन्युअसली ध्यान करणारा माणूस जो असतो तो कायमस्वरूपी बरा होतो. बाकीचे जे टेक्निक असतात, समजा EFT आहे, मेडिटेशन आहे, किंवा TFT आहे, किंवा आणखीन कुठलं हिप्नोथेरपी आहे, आणखीन कुठलं टेक्निक आहे, सजेशन थेरपी आहे, व्हिज्युअलायझेशन थेरपी आहे, तर ह्या टेक्निक मुळे काय होईल, तो पेशंट कव्हर होईल, परंतु काही दिवसानंतर पुन्हा तो प्रॉब्लेम उद्भवू शकतो, समजा सिमिलर घटना घडली तर. पण ध्यानाचे एक वैशिष्ट्य असं आहे की कंटिन्यू काही दिवस जर एखादा माणूस ध्यान करत राहिला तर त्या आतील जे रूट कॉज आहे, बाबा त्याला भीती का वाटते, त्याला टेन्शन काय येतं, त्याच्यामध्ये ताणतणाव का आहे, तर ह्याची जे रूट कॉज आहे, ह्याचं जे मूळ कारण आहे, तर ते मूळ कारणालाच ध्यान नष्ट करत आणि म्हणून बी शिल्लक राहत नाही. बाकीच्या टेक्निकने बी शिल्लक राहतो आणि पुन्हा कधी पण ते अंकुर फुटू शकतं त्याला, पुन्हा त्या भीती वाटू शकते त्याला. पण ध्यानाचं एक सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य काय, तर ध्यान त्या मूळ बी वरती उपचार करतं आणि त्या बीला काढून टाकतं आणि म्हणून आयुष्यामध्ये पुन्हा त्याला ती प्रॉब्लेम्स येत नाही. म्हणून पेशंट हा परमनंटली बरं होतो, कायमस्वरूपी तो बरं होतो आणि त्याचा रूट कॉज हा मनातून नष्ट होतो. ओके. तर ह्याचा सिद्धांत काय, बाबा विकार कसे बरं होतात, का बरं होतात, तर लक्षात घ्या की असं म्हटलं जातं की बाबा डोक्यामध्ये जितकी जास्त विचार,
तितके शरीरामध्ये आणि मनामध्ये जास्त विकार. जेवढं माणूस विचार करतो, जेवढ्या माणसाच्या डोक्यामध्ये जितके जास्त विचार आहेत, तितकं तो माणूस काय असतो बघा, गोंधळलेला असतो. आणि तितकं टेन्शन, तितकं ताण, तितकं तणाव, तितकं सगळ्या भीती, नैराश्य, चिंता, काळजी हे वाढतात. आणि जितकं विचार कमी होतात डोक्यातले, तर तितकं ते विकार कमी होतात. आणि जितकी डोक्यामध्ये विचार जास्त, तितकं तो माणूस ऑर्डिनरी असतो, ऑर्डिनरी असतो. आणि जितके विचार कमी, तेवढं तो माणूस एक्स्ट्राऑर्डिनरी असतो, असामान्य जीवन जगतो. एक उदाहरण म्हणलं, तुम्ही जर सगळे सायंटिस्ट जर घेतला, सायंटिस्टच्या डोक्यामध्ये फार कमी विचार असतात किंवा सिंगल माइंडेड असतात. ते एकाच गोष्टीवरती ते विचार करतात. बाकीचे मार्केटमध्ये पपई कसा मिळतोय, बटाटा कसं किलो आहे, साखर किती किलो कसा किलो आहे, हे त्यांना काही माहित नसतं. फक्त ज्याच्यावरती ते रिसर्च करतात ना, तेवढंच त्यांना माहित असतं. म्हणजे कमी विचार असतात त्यांच्यामध्ये. साधू संतांच्या मध्ये कमी विचार असतात. श्रीमंत लोकांच्या डोक्यामध्ये कमी विचार असतात. आणि जेवढं गरीब माणूस असतो, हा, जेवढं सर्वसामान्य माणूस असतो, त्याच्या डोक्यामध्ये विचारांचा प्रचंड गोंधळ असतो. आणि जितके डोक्यामध्ये विचार जास्त, तितकं त्याचं मन कमकुवत असतं. आणि मन कमकुवत असलं की त्याच्या आयुष्यामध्ये सुद्धा तो ऑर्डिनरी जीवन जगतो. तो फार मोठं यश मिळू शकत नाही, श्रीमंत होऊ शकत नाही, किंवा आणखीन काय मोठं काहीतरी करू शकत नाही. एकदम ऑर्डिनरी जीवन जगतो. आणि जितके कमी 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 विचार होतात, तितकं त्या विचारमध्ये ताकद तयार होते, एनर्जी तयार होतं, विल पॉवर तयार होतं. आणि विल पॉवरमुळं, त्या कमी विचारामुळं जास्त ताकद तयार होते एनर्जीला त्या मनामध्ये. आणि त्या मनाने जो काही विचार करतो तो, तर त्याच्यामध्ये तो सक्सेस होतो. आणि म्हणून तो एक्स्ट्राऑर्डिनरी होतो. जसं एखादे प्रकाश किरण आहे, आणि त्या प्रकाश किरण डिस्पर्स झालेला आहे, पसरलेला आहे. आणि त्या प्रकाश किरणाच्या खाली तुम्ही असा हात धरा, तर काहीच होणार नाही. किंवा एखादा कागद धरा, काहीच होणार नाही. पण तेच तुम्ही एखादे भिंग घेतला, आणि ते भिंग जर असं धरला, तर ती पसरलेले प्रकाश किरण कॉन्सन्ट्रेट होतात. आणि मग त्या भिंगीच्या खाली जर तुम्ही समजा एखादा कागद धरला, तर ते कागद जळून जात. हात धरला, हाताला जोरात चटके बसतात. कारण का? तर ती डिस्पर्स झालेले जे काही लाईट्स होते, ते कॉन्सन्ट्रेट झाले. आणि त्याच्यामुळे त्यांच्यावर ताकद आलेली आहे. तसं ही आपल्या डोक्यामध्ये 60,000 विचार येतात. म्हणजे भयानक विचार असतात. आणि जितके जास्त विचार, तितकं त्या मनामध्ये गोंधळ असतो, कमकुवतपणा असतो. ते पुअर माइंड असतं त्याला, त्याच्यावर काहीच ताकद नसते. आणि त्याच विचार कमी 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 करून तुम्ही ते फोकस केला, तर त्याला ताकद तयार होते. आणि म्हणून लक्षात घ्या, शितं असं म्हणलेलं आहे की ज्याच्या डोक्यामध्ये जास्त विचार, तो सर्वसामान्य माणूस. ज्याच्या डोक्यामध्ये कमी विचार, तो एक्स्ट्रॉर्डिनरी माणूस. तसंच जितकं डोक्यामध्ये विचार जास्त, तितकं त्याच्या मनामध्ये विकार जास्त असतात. आणि जितकं मनामध्ये विकार जास्त, तितकं त्याच्या शरीरामध्ये सुद्धा विकार जास्त असतात. म्हणून ताण, तणाव, चिंता, काळजी, भीती, नैराश्य, आळसपणा वगैरे 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 जे सगळं आहे ना, झोप न लागणे, भूक न लागणे, पोट साफ न होणे वगैरे वगैरे, हे सगळे विकार हे कशामुळे तयार झालेले असतात? तर डोक्यामध्ये जास्त विचारांचा गोंधळ आहे. आणि म्हणून त्याला आपण म्हणतो ताण तणाव वगैरे वगैरे. आणि त्यातून तयार होतं. मग इथं काय होतं बघा, की जेव्हा आपण ध्यान करतो, तर ध्यान म्हणजे काय? फक्त डोळे बंद करायचे आणि श्वासावर लक्ष केंद्रित करायचं. फॉर एक्झाम्पल, श्वास आत येतोय, बाहेर येतो, आत येतोय, बाहेर येतो. तर अशा पद्धतीने जेव्हा आपण ध्यान करतो, तर ध्यान करताना आपण काय करत असतो नेहमी, की फक्त आपलं आत जाणारा श्वास, बाहेर जाणारा श्वास, आत जाणारा श्वास, बाहेर जाणार, याच्यावरच आपण मन फोकस करतो. आणि एकच कामावरती मन फोकस केल्यामुळं
आपोआप काय होतं बघा, की आपोआप मनातले जे काही इतर विचार जे आहेत, मनातले इतर विचार जे आहेत, तर ते इतर विचार आपोआपच असं डिझॉल्व्ह होतात आणि मनातून निघून जातात. विचार येतात, निघून जातात, विचार येतात, निघून जातात, विचार येतात, निघून जातात. आणि असं जेव्हा तुम्ही कंटिन्यू काही दिवस करता, तर तुमच्या लक्षात येईल की पूर्वीपेक्षा डोक्यामधलं विचारांची संख्या कमी झालेल्या आहे. विचारांची संख्या प्रचंड कमी झालेल्या आहे. विचारांची गर्दी खूप कमी झालेल्या आहे. कारण का, तुम्ही एकच कामावर जेव्हा फोकस करता, तेव्हा बाकीचे जे विचार आहे, आतमध्ये बरेचसे विचार आहेत, इमेजेस आहेत, इमोशन्स आहेत, भावना आहेत, हे सगळं आपोआप काय होतात, ते डिटॅच होतात, निघून जातात, त्या मनापासून मुक्त होतात. म्हणून ध्यानाला काय म्हटलं जातं, क्लिन्झिंग ऑफ माइंड, दी प्रोसेस ऑफ क्लिन्झिंग ऑफ माइंड, म्हणजे मनाला धुवून काढण्याची प्रोसेस. जसं कपड्याला डाग लागलेला आहे, आपण साबण लावतो त्याला आणि धुवून काढतो, मग कपड्याचे डाग निघून जातात. तसं ध्यानामुळे काय होतं, आपल्या मनामध्ये बरेचसे असे भावना बसलेल्या आहेत. भीती, चिंता, काळजी, नैराश्य, ईर्ष्या, स्पर्धा, इगो, संशय वृत्ती, अशा अनेक भावना चिकटलेल्या आहेत. अनेक विचार चिकटलेले आहेत. अनेक कल्पना, चुकीची कल्पना आतमध्ये चिकटलेल्या आहेत. आणि ह्यामुळं मन कसं आहे, एकदम अस्वच्छ झालेलं आहे. जसं कपड्याला भरपूर असं डाग लागल्यानंतर किती घाण दिसतं ते, त्या पद्धतीने आपलं मन असं पूर्णपणे हे भावना, कल्पना, विचार ह्या सगळ्यांच्या गोंधळामुळं सगळं दूषित झालेलं आहे. आणि जेव्हा तुम्ही ध्यान करता, तेव्हा काय होतं, की हे सगळी जे काही डाग आहेत, भावनेचे, भीती, चिंता, काळजी, नैराश्य, हे सगळं हळूहळू हळूहळू ते मन सोडून जातात, मनापासून मुक्त होतात, डिटॅच होतात. म्हणून आपण असं म्हणतो की ध्यान म्हणजेच काय, की इट इज द प्रोसेस ऑफ क्लिन्झिंग द माइंड, मनाला स्वच्छ करण्याची प्रोसिजर आहे, किंवा मनाचं ऑपरेशन आहे. जसं डॉक्टर लोक पोटामध्ये ऑपरेशन करून सगळं घाण काढून टाकतात, हा, नको असलेले पार्ट काढून टाकतात. तसं मनाचं ऑपरेशन, मनामध्ये जे काही कचरा अडकलेले आहे, प्रचंड विचार, प्रचंड भावना, प्रचंड इमेजेस, हे सगळं स्वच्छ करण्याची जी प्रोसिजर आहे, तर त्याला आपण काय म्हणतो, ध्यान म्हणतो. तर काही दिवस कंटिन्यू आपण जर ध्यान करत गेलो, तर काय होतं, आपल्या मनातले विचार कमी होतात. आणि विचार कमी झाले, भावना कमी झाले, किंवा काही कल्पना कमी झाले, तर काय होतं बघा, तर तिथून पुढं आपल्या आतमध्ये असणारे सगळीची सगळे विकार हे कमी होतात. भीती, ध्यान करणाऱ्या माणसाला भीती वाटणार नाही. चिंता, अजिबात चिंता येणार नाही, लागणार नाही. नैराश्य, आत्महत्येचे विचार, आळसपणा वगैरे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी काही शिल्लक राहत नाही. ओके. कारण का, हे सगळं मनाला स्वच्छ करून त्या सगळ्या इमोशन्स रिलीज करतं ध्यान. त्याचबरोबर ध्यानामुळे काय होतं, की आपल्या ब्रेनमध्ये न्यूरो ट्रान्समिटर म्हणून केमिकल्स असतात. तर त्या सगळ्या केमिकल्स बिघडलेले असतात वेगवेगळ्या कारणाने. अति विचार केल्यामुळं, अति टेन्शन घेतल्यामुळं, अति घाबरल्यामुळं आपल्या ब्रेनमध्ये जे काही न्यूरो ट्रान्समिटर्स असतात, तर ते सगळे इम्बॅलन्स झालेले असतात. तर जेव्हा तुम्ही कंटिन्यू काही दिवस ध्यान करता, तर त्यावेळी न्यूरो ट्रान्समिटर्स बॅलन्स्ड होतात. म्हणजे आपलं मन, आपले मेंदू व्यवस्थितपणे काम करायला लागतं. मेंदूतले सगळे प्रकारचे विकार निघून जातात. आणि त्याचबरोबर, की आपल्या शरीरामध्ये असणारे जे काही वेगवेगळे फंक्शन्स आहेत, म्हणजे ब्लड सर्क्युलेशन होणे, अन्नपचन होणे, हृदयाचे ठोके, नाडीचे ठोके, झोप लागण्याची प्रोसिजर, तर हे सगळं जे काही आतमध्ये चालू आहे शरीरामध्ये, तर ते सिस्टीम जर बिघडली असेल, पोट बाबा व्यवस्थितपणे साफ होत नाही, किंवा झोप लागत नाही, झोपेचं सिस्टीम बिघडलेलं आहे, हृदयाचे टोके कमी पडतात, जे काय असेल, तर ते सगळं सिस्टीम जे आहे ना, पुन्हा पूर्व अवस्थेमध्ये येतोय ध्यानामुळं. हे सगळे व्यवस्थितपणे
पूर्वी जसं होते तर त्या पद्धतीने येतात. म्हणून ध्यानामुळे लक्षात घ्या, तुमच्या मनातली सगळी नेगेटिव्ह भावना, मानसिक विकार सगळे निघून जातात. तुमच्या मेंदूतले न्यूरो ट्रान्समिटर्स बॅलन्स होतात आणि तुमच्या शरीरामधले जे बिघडलेली जी सिस्टीम आहे, तर त्या सिस्टीम पूर्ववत होतात. पुन्हा आपलं संपूर्ण शरीर व्यवस्थितपणे काम करायला लागतं. म्हणून लक्षात घ्या, ध्यान करणारा माणूस जो आहे, ध्यान करणारा माणूस हा मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या पूर्णपणे तंदुरुस्त होतो. ओके. त्याला कुठल्याही प्रकारचे विकार जवळ येत नाहीत. त्याच्यामध्ये रोग प्रतिकारक शक्ती जबरदस्त वाढते. अगदी लहान मुलासारखा तो टवटवीत ठणठणीत असतो. ओके. म्हणून ही अतिशय महत्वाची टेक्निक आहे. तर यामधून अगदी म्हणजे जेवढी काही आपल्यामध्ये विकार नावाची चीज आहे, ते सगळेचे सगळे विकार बरे होतात. शरीरातील विकार बरे होतात, मनातील विकार बरे होतात आणि तुमच्या आत्म्याला लागलेले विकार, मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं, एकूण 4 प्रकारचे विकार असतात. एक मानसिक विकार, मनाला लागलेले विकार, शारीरिक विकार, शरीरामध्ये झालेले विकार, मनोशारीरिक विकार, मनामुळे शरीरामध्ये झालेले विकार म्हणजे बीपी, शुगर वगैरे, आणि त्याच्यानंतर आत्मिक विकार. आत्मिक विकार म्हणजे आपल्या संसारामध्ये ज्या वाईट गोष्टी घडतात, नवरा बायकोचं पटत नाही, सतत भांडण होणे, आर्थिक अडचण, घरगुती टेन्शन, आणखी नोकरीमध्ये प्रॉब्लेम, हे सगळं जे आहे, तर ह्याला आपण म्हणतो आत्मिक विकार. आपल्या आयुष्यामध्ये घडणारी निगेटिव्ह घटना. तर हे सगळेचे सगळे विकार जे आहेत ना, हे सगळे विकार केवळ ध्यानाने कमी होतात. कारण ध्यान करत असल्यामुळं आपण ते देवाच्या जवळ 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 जात असतो. ज्यावेळी तुमचे विचार झिरो होतात, तेव्हा तुम्ही देवाला कनेक्ट होता आणि तुम्ही स्वतः देव होता. आणि म्हणून जो माणूस ध्यान करत असतो तो रोज देवाच्या जरा 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 जवळ जात असतो. आणि जेवढं आपण जवळ 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 जातो, तेवढं देवाला आपली काळजी पडते. आणि देव काय करतो, की आपल्या सगळ्या गोष्टींची काळजी तो स्वतः घ्यायला लागतो. म्हणून आपण ध्यान करत असल्यामुळं भौतिक रित्या सुद्धा आपण समृद्ध होतो, सुखी होतो. आपल्याकडे गाडी, बंगला, पैसा, नोकरी सगळ्या गोष्टी आपोआपच मिळत राहतात, खेचत राहतात. ओके. म्हणून एक अतिशय इम्पॉर्टंट टेक्निक आहे आणि याच्यावरती खूप संशोधन झालेलं आहे ध्यानावरती. तर या लोकांचं असं म्हणणं आहे, अगदी तुम्ही जर रिसर्च पेपर्स ऑन मेडिटेशन असं जर गुगल सर्च केला, बरोबर, गुगल स्कॉलरला जर गेला, रिसर्च पेपर्स ऑन मेडिटेशन, तर हजारो पेपर तुम्हाला मिळतील. माझ्याकडे जवळपास 500-600 पेपर ऑलरेडी मी डाउनलोड करून ठेवलेले आहे. तर त्या लोकांचं असं म्हणणं आहे, की जर एखादा माणूस रोज एक अर्धा-अर्धा तास, ऍक्च्युअली त्याने 20 मिनिटं म्हणलेलं आहे, तरी आपण अर्धा-अर्धा तास जर रोज एखादा माणूस सकाळ संध्याकाळ जर ध्यान करत असेल, आणि किती दिवस? 8 आठवडे. 8 आठवडे म्हणजे 2 महिने. जर 2 महिने जर तो कंटिन्यू ध्यान केला, तर त्याच्यातलं असलेले, नसलेले, होणारे सगळे विकार निघून जातात. पूर्ण शरीरातले, मनातले सगळे विकार स्वच्छ होतात आणि पुढं त्याला कितीतरी दिवस त्याला विकार होणार नाही. कारण का? पूर्ण ते लहान मुलांसारखं आपलं शरीर आणि मन पूर्वीसारखं हा सगळा स्वच्छ आणि शुद्ध होतो. म्हणून 8 आठवडे जर मेडिटेशन आपण केलो, तर आपल्यातली सगळी प्रॉब्लेम्स निघून जातात. आणि म्हणून लक्षात घ्या, तुमच्याकडे जेव्हा पेशंट येईल, तर त्याला कंपल्सरी होमवर्क म्हणून बाकीचे टेक्निक बरोबर कॉम्बिनेशनला, की होमवर्क म्हणून ध्यान हे द्यायचं त्याला. त्याला ठीक आहे, 30 मिनिटं जर जास्त वाटत असेल तर 20 मिनिटं कर म्हणायचं, की रात्री किंवा सकाळी डोळे बंद करायचं आहे आणि डोळे बंद करून शांत बसायचं, स्थिर बसायचं आहे. आणि मग काय करायचं, आपला श्वास आत जातोय, बाहेर येतोय, आत जातोय, बाहेर येतोय, फक्त ते श्वासाकडे लक्ष द्यायचं. आत जाताना त्या श्वासाबरोबर आपण जायचंय, बाहेर येताना श्वासाबरोबर यायचा, पुन्हा आत जाताना श्वास बाहेर. तुम्हाला न सांगता एकही श्वास आत जाता कामा नये, एकही श्वास बाहेर येता कामा नये.
प्रत्येक श्वासावरती आपला फोकस पाहिजे. असं आपण जर त्यांना सांगितलं आणि ते रोज जर समजा 20-20 मिनिटं ध्यान करायला लागले, तर तुमच्या लक्षात येईल की 8 आठवड्यामध्ये म्हणजे 2 महिन्यामध्ये ते पूर्णपणे त्यांच्या विकारापासून मुक्त होतात. हे रिसर्च आहे. हा हायपोथेसिस नाही आहे. सायंटिस्ट लोकांनी कित्येक वर्ष, प्रत्येक सायंटिस्टनी कित्येक वर्ष याच्यावरती अभ्यास करून, प्रॅक्टिकल करून त्यांनी मांडलेली ही रिसर्च पेपर्स आहेत. आणि मॅक्झिमम सायंटिस्ट लोकांचं म्हणणं काय आहे, 8 आठवड्यामध्ये सगळेचे सगळे विकार हे निघून जातात. म्हणून आपण काय केलं पाहिजे, आपल्याकडे येणारा जो पेशंट आहे तर त्याला 8 आठवडे ध्यान करायला सांगायचं, सकाळ किंवा संध्याकाळी. ओके. कारण का, तर ह्याच्यातनं सगळ्या प्रकारचे विकार हे मुळासकट निघून जातात. त्याच्यानंतर ह्या ध्यानापासून ना आपल्याला प्रचंड असा आनंद मिळतो. म्हणून गोइंग टुवर्ड्स हॅपीनेस, ध्यान म्हणजे काय, ध्यान म्हणजे आनंदाकडे जाण्याचा मार्ग किंवा आनंद प्राप्त करण्याचा मार्ग. लक्षात घ्या की आपल्या डोक्यामध्ये जितकी जास्त विचार तितकं जास्त आपण दुःखी असतो. आणि म्हणून हे सगळे संत लोक म्हणतात डिटॅच व्हा, डिटॅच व्हा, मोह माया पैसा अमुक तमुक ह्याच्यापासून तुम्ही मुक्त व्हा. कारण हे जेवढं तुम्ही अटॅच करणार आहे तेवढं तुमच्या डोक्यात विचार येणार आहे, तेवढं तुमच्या डोक्यामध्ये हे विचारांची गर्दी होणार आहे. आणि जेवढी विचारांची गर्दी होणार आहे तेवढी तुम्ही अस्वस्थ जीवन जगणार आहे, दुःखी जीवन जगणार आहे. म्हणून तुम जास्त अटॅचमेंट तुम्ही करू नका. जे आहे त्याच्यावर सॅटिस्फाईड व्हा, असं प्रत्येक साधू संतांनी सांगितलेलं आहे. कारण का, जितकं तुम्ही आज समजा गाडी घेतले तर मग गाडीबद्दल आपल्या डोक्यामध्ये विचार येत राहणार. उद्या समजा आणखीन काहीतरी वस्तू घेतला त्याच्याबद्दल विचार येत राहणार. असं तुम्ही जेवढं जास्त इन्व्हॉल्व होता जास्त गोष्टींच्या मध्ये, तेवढं तुमच्या डोक्यामध्ये विचारांची गर्दी वाढत जाणार आहे. आणि विचारांच्या गर्दीमुळे तुम्ही अस्वस्थ होता, दुःखी होता. त्यामुळे सगळं काही तुमच्याकडे असून सुद्धा तुम्ही आत प्रचंड विचार असल्यामुळं, विचारांची गर्दी असल्यामुळे तुम्ही दुःखी होता, असं त्यांचं म्हणणं आहे. आणि म्हणून डिटॅच व्हा, डिटॅच व्हा म्हणजे विचार कमी करा, थॉटलेस व्हा, शून्य व्हा. लक्षात आलं, शून्य व्हा. तर मग आपण विचाररहित झाल्यानंतर मग आनंद कसा मिळणार आहे, तर लक्षात घ्या, आनंद जे आहे ना, मी तुम्हाला सांगितलं आपला आत्मा परमात्माचा अंश आहे. परमात्माकडे जेवढी कॅरेक्टर आहेत तेवढे आपल्या आत्म्याकडे आहे. जसं खडी साखर आणि एक छोटस त्याचं कण, खडी साखरकडे जे जे काही कॅरेक्टर आहे ती कॅरेक्टर आहे साखरेच्या कणाकडे आहे. खडी साखर गोड आहे, हे साखरेचं कण पण गोड आहे. खडी साखर पाण्यामध्ये विरघळतं, साखर पण हे छोटस कण सुद्धा पाण्यामध्ये विरघळतं. खडी साखरेला आणखीन वेगळे गुण आहे, ह्याला पण तेच गुण आहे. असं एक खडी साखरेला जे गुण आहेत तेच गुण ह्याला आहे. तसा आत्म्याला म्हणजे त्या समुद्राच्या पाण्याला जी गुण आहे त्या ग्लास मधल्या पाण्याला सुद्धा तेच कॅरेक्टर्स आहेत, तेच गुण आहेत. तसं ते आत्म्याला जी परमात्म्याला जी गुण आहेत तेच गुण आपल्या आत्म्याला आहेत. मग परमात्म्याचं एक गुण कुठलं आहे, पर परमात्म्याचे एक गुण आहे की आनंद स्वरूप. ईश्वर आनंद स्वरूप आहे, देव आनंद स्वरूप आहे. मग ते आनंद स्वरूप आहे तर आपण पण आनंद स्वरूप आहे, आपला आत्मा पण आनंद स्वरूप आहे. म्हणून आपला आत्मा म्हणजे एक आनंदाचा सोर्स आहे, प्रचंड आनंद त्याच्यामध्ये भरलेले, लक्षात ठेवा. मग आपण दुःखी का जगतो आपल्याकडे आत्मा असताना सुद्धा, तर त्याचं कारण असं आहे की त्याच्यातला आनंद बाहेरच पडू देत नाही तुम्ही. काय केलं, तुम्ही अनेक इच्छा बाळगून आहे संसारामध्ये, मला गाडी पाहिजे, बंगला पाहिजे, नोकरी पाहिजे, अमुक पाहिजे, तमुक पाहिजे, हे सगळं असं आनंद तुम्ही अनेक इच्छा तुम्ही बाळगता. आणि त्या इच्छामुळे काय होतं की ह्याच्यावरती त्या इच्छांचं आवरण तयार होतं, आवरण, कवर तयार होतं. आणि कवर तयार झाल्यामुळे जे आनंद इथून बाहेर पडायला पाहिजे होतं तर ते कवरने झाकलं गेलेलं आहे. त्यामुळे ह्याच्यातून आनंदच बाहेर पडत नाही.
बरोबर. म्हणून जेव्हा तुम्ही मेडिटेशन करता, तर त्यावेळी काय होतं, ह्याच्यावरती जे काय कव्हर आहे, इच्छांचं कव्हर आहे, तर ते इच्छांचं कव्हर ते कमी होत, डिलीट होतात, निघून जातात एक एक करून. बघा, ध्यान करणाऱ्या माणसाला की नाही फारसं असं म्हणजे जास्त वर्ष म्हणतो मी, अगदी म्हणजे 8 आठवड्याचं नव्हे. जेव्हा मी 6 7 वर्ष, 10 वर्ष जी लोक ध्यान करतात ना, तर त्या लोकांना कशाचही इच्छा राहत नाही. बघा, ती लोक कपडे काढून फिरत असतात, ते फक्त लंगोटी असतो त्यांच्याकडं. ना गाडी, ना बंगला, ना घर, ना बायको, ना पोरं, काहीच नसतं त्यांच्याकडं. फक्त लंगोटी. कपडे सुद्धा घालत नाही, पैसे सुद्धा जवळ ठेवत नाही. कारण का? ती ध्यान करणाऱ्या माणसांना ती इच्छा जी असतात ना, ही इच्छा ह्या अंतर्मनामध्ये वरती जी कव्हर करून होते, तर ते सगळे निघून जातात ते. त्यामुळं काय होतं, इच्छा निघून गेल्यामुळं हा भाग ओपन होतो. आणि भाग ओपन झाल्यामुळे ह्याच्यातनं आनंद बाहेर पडायला लागतो. कारण आनंदाला तुम्ही झाकून ठेवला होता आणि ते झाकण तुम्ही काढून टाकलेलं आहे. आणि त्यामुळं आत्ता कंटिन्यू आनंद ह्याच्यातनं बाहेर पडायला लागलेला आहे. आणि त्यामुळं तर त्या लोकांना बाहेरच्या गोष्टीमध्ये आनंद मिळतच नाही. तुम्ही त्यांना शिव्या द्या किंवा सत्कार करा, कौतुक करा, त्यांना जेवायला द्या, न द्या, त्यांना पैसे द्या, न द्या, काही तुम्ही करा, त्याच्यामध्ये त्यांचा आनंद डिपेंडच नाही. तुम्ही शिव्या जरी दिला तरी ती लोक ती दुःखी होत नाही. कारण का, त्यांना आनंद इथून मिळतोय. हे जे अंतर्मन जे होतं ना, कारण त्यांचं कवर निघून गेलेलं आहे आणि इथून कंटिन्यू आनंद मिळत असतो. आणि हे खरं आनंद इथं असतं, बाहेरच्या आनंदापेक्षा ही खरं आनंद इथं असतं. आणि ते घेत असतात. आणि म्हणून लक्षात घ्या, ध्यान म्हणजे आनंदाकडे जाण्याचा मार्ग. ओरिजिनल आनंदाकडे, हे डुप्लिकेट नव्हे. कारमुळे होणारा आनंद, घरमुळे होणारा आनंद, लग्न झाल्यामुळे होणारा आनंद, मुलं झाल्यामुळे होणारा आनंद, हे टेम्पररी आनंद आहे. हे आज आहे तर पुढच्या 2 महिन्यामध्ये निघून जाते ते. बघा, तुम्ही कार घेतला होता, फक्त 1 किंवा 2च महिने तुम्ही खूप असा आनंदी होता. 1 2 महिने स्वच्छ ठेवत होता, रोज धुत होता, रोज सगळं त्याला सगळं बघत होता. आता ते कारकडे आपण फिरकून बघत पण नाही. जेव्हा तुम्हाला पहिला मुलगा झाला, मुलाचा जन्म झाला, तेव्हा तुम्ही खूप आनंदी होता. आज तुम्ही त्या मुलाचं कडे बघत पण नाही, कौतुक पण करत नाही. ते टेम्पररी असतं, ते टेम्पररी असतंय. पण अंतर्मनातून जे बाहेर पडतंय ना आनंद, तर ते त्याला ब्लिस म्हणतो आपण, ब्लिस. ते निरंतर असतं, कंटिन्यू असतं ते, कंटिन्यू. आणि त्याच्या आनंदापुढं हे बाकीचे फिजिकल वर्ल्ड मधलं भौतिक जगातले जे आनंद असतात ना, ते काही नसतात, ते शून्य असतात, ते टेम्पररी असतात. आणि म्हणून ही साधू संत लोक ध्यान करतात आणि म्हणून ते निरंतर आनंदी असतात. म्हणून ध्यान म्हणजे आनंदाकडे जाणारी एक मार्ग आहे. निरंतर चिरकाल आनंद कडे जाणारी मार्ग. म्हणजे भूकंप झाला तरी हे आनंद संपत नाही, गरिबी आला तरी हे आनंद संपत नाही, कोणी तुम्हाला मारलं तरी आनंद संपत नाही, आणखीन काही झालं तरी हे आनंद संपत नाही. एवढं असं कंटिन्यू जे आनंद बाहेर पडतं ना, तर ते आनंद प्राप्त करण्याचा मार्ग म्हणजे ते ध्यान असतं. एक उदाहरण असं सांगितलं जातोय, म्हणजे ह्या ध्यानाचं महत्व किती आहे, ध्यानातून किती आनंद मिळतोय. ह्यासाठी एक ऋषी जंगलामध्ये ना मेडिटेशन करत बसले होते. आणि एक दरोडखोर माणूस आला, आणि दरोडखोर माणूस आला, जंगलामध्ये येत 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 असताना ती ऋषी त्याला दिसले. आणि मग तो म्हणला, तुझ्याकडे जे असेल ते मला दे, नाहीतर मी तुला मारून टाकणार. मग ती ऋषी म्हणतात, मी तुला देतो म्हणतात, काही हरकत नाही, माझ्याकडे जे काय आहे, काय असायला असेल काय, की एखादा रुद्राक्ष माळ किंवा आणखीन काय कपडे गिपडे असतील, मी देतो तुला. परंतु लक्षात घे, माझ्यापेक्षा तुला जास्त संपत्ती, तुला पुढं जातो, चालत जा पुढं, तिथं तुला मिळणार आहे म्हणतो. मग म्हणतो ठीक आहे, जाऊन येतो म्हणतो, तू इथंच बस. आणि मग त्याला तिथं बांधतो एका झाडाला, आणि मग तो पुढे जातो. पुढे गेल्यानंतर ना त्याला चंदनाची झाडं दिसतात. अरे म्हणतो, लय भारी काम आहे म्हणतोय.
खूप मोठमोठे चंदनाचे झाड आहेत म्हणतो. हे सगळं आपण कट करूया आणि मार्केटमध्ये विकूया आपण. मग ते सगळं कट करतो आणि मग ते सगळं मार्केटमध्ये विकतो, त्याला खूप पैसा मिळतो. आणि पुन्हा तो असंच येतो जंगलामध्येच, पुन्हा ते साधू बसलेले असतात मेडिटेशनला. आणि मग पुन्हा ते म्हणतो, तुझ्याकडे जे आहे ते मला दे, नाहीतर तुला मारून टाकणार. तो म्हणतो, तुला मागच्या वेळी जे मिळालं त्याच्यापेक्षा जास्त मिळतंय, तो अजून जरा पुढे जाऊन. आणि ठीक आहे म्हणतो, तो आणखीन पुढे जातो जंगलामध्ये. आणि तिथं गेल्यानंतर त्याला चांदीची खाणी मिळतात. सगळं चांदीचं सगळं त्याला मिळतं, ओर्स. आणि ते घेतो. अरे म्हणतो, इथं तर प्रचंड खजिना आहे म्हणतो. घेतो आणि ते सगळं मार्केटमध्ये विकतो आणि प्रचंड पैसा मिळवतो. पुन्हा काही वर्षाने काही महिन्याने तो येतो आणि पुन्हा म्हणतो, की बाबा तुला मी मारून टाकणार आहे, तुझ्याकडे काय असेल ते. पुन्हा तो सांगतो, की बाबा तुला आणखीन प्रचंड संपत्ती मिळेल आणि तू पुढे जा, मागच्या वेळेपेक्षा पुढे जा. आणि पुढे जातो. तिथं सोन्याची खाण मिळते, प्रचंड सोना. आणि सगळं सोनं घेतो, विकतो, आयुष्य आराम जीवन जगायला लागतो. आणि पुन्हा काही वर्षाने येतो, पुन्हा तेच प्रोसेस. पुन्हा महाराज ते म्हणतात, तू पुढं जा, आणखीन तुला भरपूर मिळेल. जातो, तिथं सगळे हिरे रत्न ह्या सगळ्या गोष्टी मिळतात, मौल्यवान वस्तू मिळतात. आणि मग हा दरोडखोर विचार करतो, ह्या माणसाला तर सगळंच माहित आहे. चंदनाची झाडं माहित होते, चांदीची खाणी माहित होते, सोन्याची खाणी माहित आहे, हिऱ्या मोत्यांची खाणी माहित आहे, एवढा प्रचंड संपत्ती माहित आहे. आणि हा फक्त ह्या एकच माणसाला माहित आहे. आणि हा माणूस हे सगळं घेऊन प्रचंड श्रीमंत झाला असता. पण तरी पण हा इथं झाडाखाली सगळे कपडे गिपडे काढून कसा काय हे डोळे बंद करून बसलेला आहे. म्हणजे हे काय प्रकार आहे. म्हणून तो दरोडखोराला वाटतं की बाबा हे काहीतरी वेगळा प्रकार आहे. आणि मग तो दरोडखोराकडे जातो, त्या महाराजांच्याकडे जातो. आणि मग तो विचारतो महाराजांना, हो तुम्ही मला सांगा म्हणतो, की तुम्हाला हे सगळं माहित आहे, एवढी प्रचंड संपत्ती माहित आहे, आणि तुम्ही सांगण्यावरून मी खूप श्रीमंत झालो, पण तुम्ही का घेतलं नाही ते, आणि साध्या लंगोटीवरती तुम्ही का बसला हे सांग. तर त्यावेळी ते सांगतात, की तू डोळे बंद कर आणि इथं शांत बसून राहा. मग काही दिवस त्याला तिथं बसवतात. आणि काही दिवसामध्ये त्याला हे खरं आनंद जे आहे ना ते बाहेर पडायला लागतं. तो विचाररहित अवस्थेत जायला लागतो, ध्यानाच्या खोल अवस्थेत जायला लागतो. आणि आतून हे सगळं जे आनंद आहे, ओरिजिनल आनंद जे आहे ना ते बाहेर पडायला लागतो. आणि तो एवढा आनंदित होतो, प्रचंड आनंदित होतो. मग शेवटी तो पाय पडतो, म्हणतो मी हे सगळं हिरं सोनं मोती चांदी सगळं विकून एवढा श्रीमंत झाल्यानंतर सुद्धा जे मला आनंद मिळालेला नाही, ते मला काही दिवस फक्त डोळे बंद करून बसल्यानंतर मला मिळालेले म्हणतो. मग ते साधू महाराज म्हणतात, मी तेवढ्यासाठीच बसलो म्हणतात. डोळे बंद करून मी ध्यानामध्ये जातो. ध्यानामधून मी ओरिजिनल आनंद मी प्राप्त करत असतो म्हणतो. मग त्यावेळी त्याला ते महत्व पटतं ध्यानाचं, आणि तो दरोडेखोर सुद्धा स्वतः ध्यान करायला लागतो. म्हणजे एवढं ह्या हिरे मोती सोनं पेक्षा जास्त आनंद कशातनं मिळतं, तर ह्या ध्यानात मिळतं. अगदी आपण एक 3 महिने जर ध्यान केलो, तर आतून म्हणजे तुमच्या लक्षात येईल की अरे बाबा, काही बाहेर काही पण घडू दे, बाहेर काही जरी घडत असलं तरी आपण आनंदीच आहे. बाहेर किती भांडण होतात, आर्थिक अडचणी आहे, घरगुती प्रॉब्लेम आहे, नोकरीमध्ये प्रॉब्लेम, तरी पण आपण आनंदीच आहे. लक्षात घ्या, माझ्याकडे एक लेडी आलेली आहे, तिचा डिवोर्स झाला होता. आणि जस्ट ते डिवोर्स झालं होतं, ते आलेले प्रचंड टेन्शन मध्ये रडत होती, भयानक म्हणजे तिला त्रास होत होता. मग तिला मी सांगितलं, की मॅडम म्हटलं, एकच पर्याय त्याला म्हटलं, की तुम्ही रोज ध्यान करा. तर काही दिवस ते ध्यान केले, अगदी एक महिनाभर केले असतील. तर नंतर त्याने स्वतःहून फोन केला, सर म्हटले मी लग्न झाल्या झाल्या असताना सुद्धा एवढं आनंदी नव्हते म्हणले. मी एका महिन्यामध्ये खूप आनंदामध्ये जीवन जगायला आले म्हणले.
आणि मला असं वाटायला लागलं की आता सगळं बंद करावं आणि ध्यानच करत बसावं. ते एवढं सगळं ओरिजिनल आनंद ते बाहेर पडतं, जे आपण त्याला आपण झाकून ठेवलेलं आहे. तर अशा पद्धतीने लक्षात घ्या, जर एखादा पेशंट तुमच्याकडे असेल, खूप ताण तणाव चिंतामध्ये असेल, प्रचंड नैराश असेल, आत्महत्येचे विचार येत असतील, तर त्याला एकच पर्याय आहे की त्याला सांगा की बाबा तू रोज एक अर्धा अर्धा तास सकाळी आणि संध्याकाळी तू ध्यान कर. एवढं तुम्ही सांगा, तर तो माणूस पूर्णपणे त्या सगळ्या प्रकारच्या विकारापासून, दुःखापासून तो पूर्णपणे मुक्त होईल. ओके. म्हणून मित्रांनो, ध्यान एक अत्यंत उपयुक्त अशा पद्धतीचे एक उपचार पद्धती आहे. याच्यामध्ये फारसं असं अवघड काहीच नाही आहे. फक्त बसायचं आहे डोळे बंद करून आणि विशिष्ट प्रोसिजर करायच्या. आता ध्यानाचे अनेक प्रोसिजर आहेत. बरोबर, ध्यानाचे अनेक प्रोसिजर आहेत. तर हे काय काय कुठल्या पद्धतीने आपण ध्यान करू शकतो? तर एक तर मी तुम्हाला सांगितलं की बाबा तुम्ही डोळे बंद करून थोडस सरळ बसा आणि डोळे बंद करा आणि मग पूर्ण शरीर स्थिर ठेवून तुमच्या नाकातून जाणारा श्वास आणि बाहेर येणारा श्वास, ह्या आत बाहेर जाणाऱ्या श्वासावरती फक्त लक्ष द्यायचं. फक्त ते श्वासाकडे बघत बसायचं. इतर विचार येत असतील तर तिकडं निग्लेक्ट करायचं, लक्षच द्यायचं नाही तिकडं, फक्त श्वासावर. मन भटकलं पुन्हा आणा, पुन्हा ते श्वासावर. पुन्हा थोड्या वेळ मन गेलेलं पुन्हा पकडा, पुन्हा आणा, पुन्हा श्वासावर. असं भटकणाऱ्या मनाला पकडायचं आणि श्वासावर लावायचं. पुन्हा भटकणार, पकडा, श्वासावर लावा. मनात वेगवेगळे भावना, विचार, कल्पना, वेगवेगळे प्रसंग हे दडलेले असतात अंतर्मनामध्ये. समजा बाहेर येतातच ते. तुमच्या अगदी लहानपणी चौथीला एखादा वाईट घटना घडली असेल आणि ते तुमच्या अंतर्मनामध्ये बसलेलं असतं ते. तर जेव्हा तुम्ही ध्यान करत असता तर ती फाईल ओपन होतात आणि त्या चौथीची घटना तुम्हाला दिसायला लागेल, पण त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं. समजा तुम्ही 5वीला असताना तुमच्या कुठल्या तरी सरांनी तुमचा अपमान केला होता, तो प्रसंग आतमध्ये दडलेला आहे आणि तो पण प्रसंग तुम्हाला बाहेर येईल ध्यान करताना. बाहेर आलं, सोडून द्यायचं, तिकडे लक्ष द्यायचं नाही, श्वासावरच. मग ती प्रसंग काय होईल, अंतर्मनातून ते बाहेर येईल आणि ते निघून जाईल. पुन्हा तुम्हाला ते त्रास देत नाही. लक्ष द्या. आणखी कुठला तर तुमचा आर्थिक लॉस झाला होता 10 वर्षापूर्वी, ती प्रसंग आतमध्ये बसलेला आहे. ओके, त्याच्यामुळे तुमचं मन दुःखी आहे, तर तुम्ही ध्यान करा, ती प्रसंग पण बाहेर तुम्हाला येईल आणि आलं तरी त्याच्याकडे लक्ष देऊ नका, ते निघून जाईल. पुन्हा तुम्हाला ती त्रास देणार नाही. असं तुमच्या आयुष्यामध्ये या जन्मात म्हणा किंवा मागच्या जन्मामध्ये जेवढी काही वाईट वाईट प्रसंग घडलेले आहे, ते सगळे तुमच्या अंतर्मनावर स्टोर्ड आहे. डिलीट झालेलं नाही ते, आतमध्ये स्टोर्ड आहे आणि त्याच्यामुळे तर आपण दुःखी जीवन जगतो. ते आतमध्ये बसून तुम्हाला त्रास देतात, त्यामुळे दुःखी जीवन जगतो. त्याचं कधी आपण वॉशआउटच केलं नाही, त्याचं क्लिन्झिंग केलं नाही. पण जेव्हा आपण ध्यानाला बसतो तर तेव्हा मात्र ते आपोआपच असं वर यायला लागतात ती प्रसंग. आणि एक 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 प्रसंग येतात, निघून जातात, एक एक प्रसंग येतात, निघून जातात. या पद्धतीने हे सगळं चालतं. आणि एकदा ते निघून गेले त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यामुळे त्रास होत नाही. मग असं अगदी अनेक जन्मापासूनचे प्रसंग दडलेला आहे. जेव्हा तुम्ही कंटिन्यू ध्यान करता तेव्हा ही एक 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 करून त्या फाईल ओपन होतात आणि त्या प्रसंग निघून जातात. मन स्वच्छ होतोय, अंतर्मनाला लागलेले डाग निघून जातात आणि मग एक काळ असा येतो की तुम्ही त्या युनिव्हर्सल माइंडशी कनेक्ट होता, जर कंटिन्यू ध्यान करत राहिला तर. आणि फक्त तुमच्यातली विकार तुम्हाला घालवायचा असेल, फक्त 8 आठवडे ध्यान करायचे. 8च आठवडे पेशंटला सांगा की बाबा तुला या या पद्धतीने ध्यान करायचं आहे. तर साधा सिंपल टेक्निक काय आहे बुद्धाने दिलेलं, डोळे बंद करायचं, सरळ बसायचं शक्य तितकं आणि आत येणारा बाहेर येणारा, आत येणारा बाहेर येणारा श्वासाकडे लक्ष द्यायचं. मन आपलं भटकणारच आहे, श्वासावर जास्त काळ राहत नाही. मन भटकणार, आपल्या लक्षात आलं अरे श्वासावर नाही येते मन, पकडा त्याला, आणा, पुन्हा श्वासावरती लावा.
पुन्हा बाहेर गेलं, पकडा, आणा, पुन्हा श्वासावरती लावा. तर अशा पद्धतीने की कंटिन्यू बाहेर पळतच राहणार आणि तुम्ही त्याला पकडा, आणा, लावा. या पद्धतीने करत राहा. ह्या प्रोसेसला आपण म्हणतो ध्यान. अशा पद्धतीने कमीत कमी 30 मिनिटं करा. खरं म्हणजे ध्यान किती वेळा करायला पाहिजे? जर समजा तुमचं वय 50 असेल, तर तुम्ही 50 मिनिट करायला पाहिजे. जर समजा तुमचं वय 60 असेल, तर तुम्ही 61 असेल समजा, तर 61 मिनिट करायला पाहिजे. तुमच्या वया इतकं मिनिट्स तुम्ही जेव्हा ध्यान करता, तेव्हा ते फास्ट रिझल्ट मिळतात. एखादा 60 वर्षाचा माणूस फक्त अर्धा तास ध्यान करून त्याला फास्ट रिझल्ट मिळत नाही. खूप दिवस त्याला ध्यान करायला पाहिजे. पण 60 वय असेल तर 60 मिनिट तुम्ही ध्यान करा. तुम्हाला लवकरात लवकर त्याचे जो आनंद आहे तो सगळं बाहेर पडायला लागतो. ओके. त्याच्यानंतर ध्यान करण्याची आणखीन वेगवेगळी पद्धत आहे. दुसरं टेक्निक काय आहे? त्राटक. तर एक कागद घ्या, मधोमध असं 25 पैशाचं नाण्य एवढं सर्कल काढा, त्याला ब्लॅक स्केच पेनने भरून घ्या आणि ते भिंतीला लावा ती कागद. आणि त्या जो सर्कल आहे, वर्तुळ आहे, छोटस 25 पैशाचं नाण्य एवढं तुम्ही काढलेलं आहे, आणि त्या वर्तुळकडे एकटक कसं बघत राहा. डोळ्यांची उघडझाप न करता डोळे उघडे ठेवा जास्तीत जास्त वेळा, एकटक बघत राहा. आणि पुन्हा डोळे थकले बंद करा, पुन्हा उघडा, पुन्हा एकटक बघा. पुन्हा डोळे थकले बंद करा, पुन्हा उघडा, एकटक बघा. इथं बघताना तुमची नजर पूर्ण त्या बिंदूकडे असायला पाहिजे, लक्ष पूर्णपणे त्या बिंदूकडे असायला पाहिजे, आणि तुमचे डोळ्यांचे बुबुळे स्थिर पाहिजे. हालचाल करायची नाही, बुबुळ्यांची हालचाल करायची नाही. बुबुळे स्थिर पाहिजे आणि पापणे शक्यतो जास्त काळ उघडे ठेवायचे. असं जरी तुम्ही केला तर त्याला सुद्धा ध्यानच म्हटला जातो. आणि त्याचे सुद्धा ह्या श्वासावरती लक्ष केंद्रित करण्यापेक्षा जास्त फायदे आहेत त्याचे. त्याचे जास्त फायदे आहेत. त्याच्यानंतर आणखीन एक पद्धत काय? तर डोळे बंद करायचं आणि डोळे बंद करून तुमच्या कपाळाच्या मध्यभागी, फक्त कपाळाच्या आतमध्ये ह्या मध्यभागी एकटक बघत बसायचं. हिथं लक्ष द्यायचं आतमध्ये. हे सुद्धा ध्यान आहे. आणि अशा पद्धतीचे ध्यान केल्यामुळं तुमच्यामध्ये इंट्युशन पॉवर वाढणार आहे. तुमच्यामध्ये भविष्य काळात घडणारी जी घटना आहे ते आधी कळतात. ही ही क्षमता वाढणार. मना मन त्या अंतर्मनाच्या खोल अवस्थेत जाणारच आहे. पण त्याबरोबर अजून एक फायदा काय होतो, तर तुम्हाला भविष्यातली घटना आधी कळायला लागतात. त्राटकाचे फायदे तरी मी युट्यूबवरती सांगितलेले आहे. डिटेलमध्ये एक 3-4 तासांचं लेक्चर आहे युट्यूबवरती, ते तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर ध्यानाची आणखीन एक पद्धत काय? तर तुमची शरीरामध्ये वेगवेगळी चक्र आहेत. मूलाधार चक्रापासून सहस्त्रार चक्रापर्यंत माझी चक्र या विषयावरती युट्यूबवर लेक्चर आहे, ते तुम्ही बघू शकता. तर त्या चक्र जे आहे, तर ती चक्रावरती फक्त लक्ष केंद्रित करायचं. समजा माकड हाडाच्या टोकाला एक चक्र आहे, ज्याला आपण मूलाधार चक्र म्हणतो. तर डोळे बंद करायचं आहे आणि त्या मूलाधार चक्रावरती फक्त लक्ष केंद्रित करायचं, त्या भागावरती लक्ष द्यायचं. पुन्हा त्यानंतर दुसरं चक्र, त्यानंतर थर्ड चक्र, वगैरे वगैरे वगैरे, असं सहस्त्रार चक्रापर्यंत प्रत्येक चक्रावरती कमीत कमी 3-3 मिनिट लक्ष केंद्रित करत बसायचं. हे सुद्धा एक प्रकारचं ध्यान आहे. याचे वेगवेगळे उपयोग आहेत. तर याच्यामध्ये मी डिटेलमध्ये सांगत नाही, की चक्र बॅलन्सिंग म्हणून जे काही पॉइंट आहेत त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगेन. त्यानंतर तुम्ही आणखीन काय करू शकता? डिवाइन लाईट मेडिटेशन अत्यंत महत्वाचं टेक्निक आहे. डायरेक्ट युनिव्हर्सल माइंडशी कनेक्ट होण्याची टेक्निक आहे. डोळे बंद करा आणि आकाशातून असा पांढरा प्रकाश येतोय सहस्त्र चक्रातून आणि संपूर्ण शरीरभर असा पसरत आहे. आकाशातनं पांढरा प्रकाश येतोय या इथून आणि संपूर्ण शरीरभर असा पसरत आहे आणि कंटिन्यू येत आहे, कंटिन्यू पसरत आहे. आणि आपल्या शरीरातनं असा प्रकाश बाहेर पडत आहे आणि आपल्या आजूबाजू सगळीकडे प्रकाश पसरत आहे. आणि आपण एखाद्या ट्यूब लाईट प्रमाणे
एकदम असं पांढरा प्रकाशमय झालेलं आहे आणि आपल्या शरीरातनं असा प्रकाश बाहेर पडत आहे. कंटिन्यू वरून प्रकाश येतोय आपल्या शरीरामध्ये आणि आपल्या शरीरातनं तो प्रकाश बाहेर पडतोय आणि कित्येक किलोमीटर पर्यंत ती प्रकाश पसरलेला आहे. ह्याची फार म्हणजे उपयोग आहे. खूप महत्वाचं टेक्निक आहे. याच्यातनं आपण काहीच दिवसामध्ये त्या युनिव्हर्सल माइंडशी कनेक्ट होतो आणि युनिव्हर्सल माइंड्स आपल्याशी कम्युनिकेट करायला लागतं किंवा आपण जे प्रेयर करू, प्रार्थना करू, त्या प्रार्थना ते सँक्शन करतं. त्या प्रार्थनेप्रमाणे ते आपल्या आयुष्यामध्ये घटना घडवून आणतं. म्हणून ते डिव्हाइन लाईट म्हणजेच ती परमात्मा, वैश्विक शक्ती. आणि त्या वैश्विक शक्तीशी कनेक्ट व्हायचं असेल तर कमीत कमी कालावधीमध्ये कनेक्ट होण्याचं टेक्निक काय आहे, तर हा पांढरा प्रकाश आपल्या डोक्यातून संपूर्ण शरीरामध्ये पसरत आहे. हे कंटिन्यू बघत राहणे. रोज एक अर्धा अर्धा तास आपण जर ध्यान केलो तर त्याच्यातनं लवकरात लवकर आपली सगळ्या बाजूने प्रगती होते. त्याच्यानंतर विशिष्ट मंत्रावरती तुम्ही ध्यान करू शकता, नामावरती ध्यान करू शकता. राम राम राम. तुम्हाला माहित आहे महर्षी वाल्मिकी महर्षी वाल्मिकी हे पूर्वी डाकू होते, डाकू रत्नाकर होते. पण जेव्हा त्यांनी राम 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 म्हणून जप केले तर त्यावेळी ते स्वतः ब्रह्म झाले. लक्षात आलं, स्वतः ते ब्रह्म झाले, देवत्वाला प्राप्त झाले. आणि मग नंतर त्याने रामायण घडण्यापूर्वी रामायण लिहिलं आणि हे गायत्री मंत्र सुद्धा त्यांनीच रचलेले आहे. आणि पहिलं जे काय संस्कृत मधलं जे काय श्लोक आहे तर ते वाल्मिकी ऋषींच्या तोंडातनं बाहेर पडलेलं आहे. तर एवढं सगळं त्यांनी केलेलं आहे. तर ते कशामुळं, राम 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 ह्या शब्दावरती त्यांनी मंत्र जाप केलेला आहे. ओके. तर तुम्ही एखादा शब्द, एखादा मंत्र ह्याच्यावरती सुद्धा जाप करू शकता. म्हणून अध्यात्मात सांगितलं जातं तुम्ही देवाचं नामस्मरण करा, स्वामी समर्थांचं नामस्मरण करा. नामस्मरण सुद्धा एक प्रकारचं काय आहे, ध्यान आहे. ओके, ते तुम्ही करू शकता. तर अशा पद्धतीने ना, लक्षात घ्या. किंवा आणखीन एक काय करू शकता बघा, प्रत्येक वेळी तुम्ही अलर्ट राहून काम केलं तरी सुद्धा ते एक ध्यान आहे. तुम्ही जेवताना, तुम्ही जेवत असल्याचं तुम्हाला जाणीव व्हायला पाहिजे. तुम्ही चावताना चावत असल्याचं जाणीव व्हायला पाहिजे. गिळताना गिळत असल्याचं जाणीव व्हायला पाहिजे. तुम्ही चालताना, तुम्ही चालत असेल प्रत्येक पावलावरती तुमचं लक्ष पाहिजे. असं आपण जे काम करतो ते काम अलर्ट किंवा जाणीवपूर्वक किंवा जागृत होऊन जर तुम्ही करायचे प्रॅक्टिस केला तर ते सुद्धा एक ध्यान आहे. ते सुद्धा एक प्रकारचं ध्यान आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही कोणतंही एक टेक्निक करू शकता. ह्याच्यात त्राटक पण सोपा, हे सगळे सोपे सोपे टेक्निक आहेत. ह्याच्यात तुम्हाला जे आवडेल तर ते तुम्ही करा. आणि या पद्धतीने जर कमीत कमी एक 8 आठवडे जर केलं, पेशंटच्या मनातले, शरीरातील सगळे विकार हे मुळासकट निघून जातात. आणि जे काही मेजर विकार आहे, समजा कॅन्सर आहे किंवा आणखीन कुठलं मेजर मेजर विकार आहे, त्यांना थोडं काही दिवस कंटिन्यू करायला पाहिजे. प्लस इतर काही व्हिज्युअलायझेशन नावाचे टेक्निक किंवा आणखीन काही टेक्निकचं कॉम्बिनेशन करून जर केलं तर ते मेजर विकार सुद्धा जातात. परंतु हे मानसिक विकार तरी अगदी 8च आठवड्यामध्ये निघून जातात. आणि मनोशारीरिक विकार बऱ्यापैकी 80% कमी होतात. बीपी, शुगर, झोप लागत नाही, पोट साफ होत नाही, ऍसिडिटीचा त्रास आहे, हे असले ज्या गोष्टी आहेत ना, हे अगदी 8 आठवड्यामध्ये बऱ्यापैकी 80% कमी होतात. आणखीन एक थोडं दिवस जर केला, अगदी आपण म्हणू एक 3 महिने मेडिटेशन जर आपण केलो तर मात्र हे कायमस्वरूपी निघून जातात. म्हणून मित्रांनो, की हे जे काय मेडिटेशन थेरपी आहे एक अतिशय पॉवरफुल थेरपी आहे. आणि हे फक्त भारतामध्ये शिकवलं जातं, लक्षात घ्या. इंडियन आहे. आणि बुद्धाने हे टेक्निक डेव्हलप केल्यामुळं, बुद्ध हे मूळ भारताचे, टेक्निक केल्यामुळं आज ते टेक्निक सगळीकडे त्याचा प्रचार झालेला आहे. जपानमध्ये केला जातो, तुमच्या नेपाळमध्ये केला जातो, चीनमध्ये केला जातो. हे सगळं मेडिटेशन सगळीकडे आता वापरलं जातोय. परंतु मूळ हे भारतामध्ये जन्म घेतलेली टेक्निक आहे. आणि ह्याचा मुख्य उद्देश
हे माणसाला देव बनवण्याचं किंवा माणसाला देवत्वामध्ये कन्वर्ट करण्याचं हा टेक्निक आहे. तर खूप चांगलं टेक्निक आहे. भले आपल्याकडे कुठले विकार जरी नसले तरी आपण जर ध्यान केलो, आपण आध्यात्मिक दृष्ट्या प्रगत होतो, भौतिक दृष्ट्या प्रगत होतो, मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या तंदुरुस्त राहतो. अशा पद्धतीने खूप चांगलं हे टेक्निक आहे. तर तुम्ही स्वतः करा आणि तुमच्या पेशंटना करायला सांगा. अगदी साधं टेक्निक आहे. डोळे बंद करा आणि श्वासावरती लक्ष केंद्रित करा, बस एवढंच तुम्ही सांगा त्यांना. तर तुम्हाला काही क्वेश्चन विचारायचे असतील तर तुम्ही मला क्वेश्चन विचारू शकता. तुमचे ऑडिओ ऑन करा आणि क्वेश्चन विचारा. काही क्वेश्चन नसतील तर आपण थांबू. ठीक आहे. तर खरं म्हणजे तुम्ही लोकांना प्रश्न विचारला पाहिजे. ऑनलाईन आपण जे घेतो ना तेवढ्यासाठीच घेत असतो, नाहीतर मग काय रेकॉर्डेड व्हिडिओ मी तुम्हाला पाठवून देतो ना. माझं कशाला वेळ तुम्ही घेता. रेकॉर्डेड व्हिडिओ आहेत आणि ते रेकॉर्ड व्हिडिओ तुम्ही बघून सुद्धा शिकू शकता. हं? ठीक आहे, आपण इथं थांबू. पुन्हा आपण काय करू, उद्या उद्या आपण वेगळ्या टेक्निकच्या माध्यमातून भेटू. ओके, याची रेकॉर्डिंग तुम्हाला दिलं जाईल. तर कृपया ही रेकॉर्डिंग बाहेर कुठेही पाठवू नका, लक्षात घ्या. हे फक्त तुमच्यासाठीच असणार आहे. ठीक आहे, थँक्स. काही छोटे छोटे टेक्निक असतील त्याला थोडं कमी वेळ लागेल, काही मोठे टेक्निक असतील त्याला थोडं जास्त वेळ लागणार. ओके, ठीक आहे. तर उद्या आपण चक्र बॅलन्सिंग ह्या विषयावरती आपण बघू. ठीक आहे, थँक्यू. गॉड ब्लेस थँक्यू यू. सर.